नमस्कार, मी सुधीर इंगळे, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर। जसे की आपणा सर्वांना माहित आहे, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार दिनांक 22 मार्च 2025 रोजी संपूर्ण भारत देशामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केलेले आहे। त्याचप्रमाणे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे। आपल्या कोल्हापूर न्यायिक जिल्ह्यामध्ये सदर राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा आदरणीय कविता अग्रवाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे। सदर राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये आपल्या संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेले दिवाणी व फौजदारी खटले, तसेच मोटार अपघात प्रकरणे, तसेच दस्तावेज चलनक्षम अधिनियमचे कलम 138 अन्वये धनादेश अनादरित झाल्याबाबतची प्रकरणे, तसेच वेगवेगळ्या बँकांचे कर्जवसुली प्रकरणाचे दावे, तसेच शाळा न्यायाधिकरणातील प्रकरणे, सहकार न्यायालयातील प्रकरणे, कामगार न्यायालयातील प्रकरणे, औद्योगिक न्यायालयातील प्रकरणे, कौटुंबिक न्यायालयातील प्रकरणे, त्याचबरोबर जे दावापूर्व खटले आहेत, जसे की घरफाळा किंवा महानगरपालिकेच्या कर वसुलीबाबतचे प्रकरणे असतील, तसेच काही बँका आणि पतसंस्थांचे दाखलपूर्व प्रकरणे असतील, ते देखील आपण या लोक न्यायालयामध्ये समोपचाराने तडजोडीने मिटावेत याकरिता ठेवणार आहोत। सदरचे लोक न्यायालय हे आपल्या संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये, तसेच कौटुंबिक न्यायालयामध्ये, औद्योगिक न्यायालयामध्ये, कामगार न्यायालयामध्ये, सहकार न्यायालयामध्ये, त्याचबरोबर जिल्हा ग्राहक आयोगामध्ये हे लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे। लोक अदालतीमध्ये जर आपली प्रकरणे मिटल्यास आपल्याला जो सदरचे प्रकरण चालवण्याबाबतचा संपूर्ण खर्च आहे, त्या खर्चाची तर बचत होतेच, तसेच वेळेची देखील बचत होते। त्याचबरोबर लोक न्यायालयामध्ये आपले प्रकरण मिटल्यास दोन्ही पक्षकारांचे नातेसंबंध शेवटपर्यंत सुधारतात किंवा नातेसंबंध मजबूत होतात आणि त्यांच्यामध्ये असलेला वाद आणि दुरावा हा कायमचा मिटून जातो आणि दोघांमध्ये देखील आपुलकीची भावना निर्माण होते। आणि या लोक न्यायालयामध्ये विशेष म्हणजे प्रकरणे समोपचाराने मिटल्यास कोणीही हरला किंवा जिंकला असं नाही, तर दोघेही जिंकल्यासारखी दोघांची भावना होते। आणि लोक न्यायालयामध्ये प्रकरण तडजोडीने आणि समोपचाराने मिटल्यास जी काही आपण दावा दाखल केला त्यावेळी कोर्ट फीस भरलेली असेल ती देखील आपल्याला परत मिळते। तरी मी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम जनतेस असे आवाहन करतो की त्यांनी दिनांक 22 मार्च 2025 रोजी होणाऱ्या संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये आपली प्रकरणे ठेवावीत आणि समोपचाराने आणि तडजोडीने मिटून घ्यावीत, असे मी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूरच्या वतीने
आपणा सर्वांना आवाहन करतो. धन्यवाद.